पंतप्रधान घरकुल आवास योजनेचा दुसरा धनादेश 7 महिन्यानंतरही न मिळाल्याने आम आदमी पार्टीने नगरपरिषद कार्यालयाला घेराव घातला। नगराध्यक्ष त्यांचा राजीनामा मागत नगरपरिषद विरोधात आंदोलन तीव्र केल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले। 31 जानेवारीपर्यंत आपण लाभार्थ्यांना घरकुलाचा दुसरा टप्पा देण्याचे आश्वासन नगराध्यक्ष सिट्टू सूर्यवंशी यांनी यावेळी आंदोलकांना दिले। पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत चांदूर रेल्वे नगरपरिषद हद्दीत सर्वेक्षण पूर्ण करून तसा प्रस्ताव शासनाला संस्थेमार्फत पाठवण्यात आला। यानंतर एप्रिल 2020 मध्ये पहिल्या टप्प्याचा निधी वितरित करण्यात आला। त्यानंतर लाभार्थ्यांनी आपले बांधकाम सुरू केले। मात्र 7 ते 8 महिने उलटूनही दुसऱ्या टप्प्यातील धनादेश अद्यापपर्यंत मिळाला नाही। त्यामुळे लाभार्थ्यांना हक्काच्या घरास मुकावे लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। याबाबत 16 डिसेंबरला नगरपरिषद मुख्याधिकारी यांना आम आदमी पार्टीतर्फे निवेदन देऊन 15 दिवसांच्या आत धनादेश द्या, अन्यथा नगरपरिषदेला कुलूप ठोकण्यात येईल असा इशारा दिला होता। परंतु हा कालावधी संपल्यानंतरही या प्रकरणात कुठलीही प्रगती न झाल्याने अखेर आम आदमी पार्टीकडून आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला। आम आदमी पार्टीचे नितीन गवळी, माजी सभापती मेहमूद हुसेन यांच्या नेतृत्वात नगरपरिषदेवर मोर्चा काढण्यात आला। नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ या मोर्चाला पोलिसांकडून अडवण्यात आल्याने आंदोलक आणि पोलीस यांच्यात शाब्दिक खटके उडाले। त्यानंतर नगराध्यक्ष यांनी आंदोलकांसोबत चर्चा करीत 31 जानेवारी 2021 पर्यंत निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले। तसे न झाल्यास राजीनामा देणार का, या आंदोलकांच्या प्रश्नांवर नगराध्यक्षांनी होकार दिल्याने आंदोलकांनी तसे लेखी देण्याचे सांगून आंदोलन तीव्र केले। आंदोलनाचे स्वरूप पाहून पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले। निधी प्राप्त होताच वितरित करण्यात येईल। घरकुल लाभार्थ्यांच्या निधीच्या दुसऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे। लवकरात लवकर निधी प्राप्त होऊन लाभार्थ्यांना निधी वितरित करण्यात येईल, असे मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर यांनी सांगितले। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।